MIDC पोलिसांची पथके तामिळनाडू, त्रिपुरा, पश्चिम बंगालला जाणार। सोलापूर येथील अक्कलकोट रोड MIDCत राहायला असलेल्या 12 बांगलादेशी तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे। एका ठेकेदारामार्फत आसाम मार्गे ते भारतात आल्याची माहिती समोर आली असून त्यांच्याकडे तामिळनाडू, त्रिपुरी व पश्चिम बंगाल येथील आधार कार्ड व पॅन कार्ड आढळली आहेत। त्यांना बनावट कागदपत्रे बनवून देणाऱ्यांच्या चौकशीसाठी सोलापूर शहर पोलिसांची पथके त्या ठिकाणी जाणार आहेत। सोलापूर शहरातील अक्कलकोट रोड MIDCतील 2 वेगवेगळ्या उद्योगात कामाला असलेल्या 12 बांगलादेशी तरुणांना MIDC पोलीस व दहशतवाद विरोधी पथकाने कारवाई करून अटक केली आहे। जिल्हा न्यायालयाने त्यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे तपास करीत आहेत। पोलीस आयुक्त M राजकुमार यांनीही या बाबीला गांभीर्याने घेतले आहे। आधार कार्डसाठी त्यांना आवश्यक कागदपत्रे कोणी मिळवून दिली, आसाम मार्गे त्यांना भारतात घेऊन येणारा तो ठेकेदार कोण आणि 12 बांगलादेशी सोलापुरात कोणाच्या मदतीने आले, त्यांच्या ओळखीचे अन्य बांगलादेशी तरुण सोलापूर जिल्ह्यात कोठे आहेत का, या बाबींचा कसून तपास सुरू आहे। पुढील 2 दिवसात तपासात बऱ्याच बाबी स्पष्ट होतील असे MIDC पोलिसांनी सांगितले।